नमस्कार. आज आहे सूर्योदय फाउंडेशन व्यसनमुक्तीचा 10वा वर्ष 10वा वर्धापन दिन. तर त्यामुळे आज इथे मोठं फंक्शन आहे, ते आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. मुकेश साहेबांनी ही जी संस्था आहे सूर्योदय फाउंडेशन ही चालू केली होती 10 वर्षा अगोदर 28 डिसेंबर 2014 रोजी, आणि 21 जून 2021मध्ये त्यांचं हृदयविकाराने निधन झाल्यामुळे त्यांची संस्था जी आहे पुढे मी हर झरेकर, माधुरी झरेकर आणि रवींद्र ठाणगे आणि अमोल घिरे हे आम्ही चौघजण मिळून ही संस्था चालवत आहोत पुढे. आज त्यांचा वर्धापन दिन आहे, तर तो आम्ही चांगल्या प्रकारे साजरा करणार आहे. मोठी लोकं आहेत, प्रतिष्ठित लोकं आहेत, त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. आणि ही माझी आई आहे. कसं वाटतंय तुम्हाला आज? हो, आज बरं वाटतं. रडते कशाला बम्मे? रडू नको, चल. ओके. ती जरा भावूक झालेली आहे, कारण की त्यांना पप्पांची कमी खूप महसूस होती आहे, त्याच्यामुळे ती जरा भावूक झालेली आहे. ती काय बोलू शकत नाही. आज 10 वर्ष त्यांना पूर्ण झाले आहेत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. आज सूर्योदय फाउंडेशन संचलित निवासी व्यसनमुक्ती केंद्राचा आज 10वा वर्धापन दिन आहे. या सूर्योदय फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना आदरणीय वैकुंठवासी मुकेश झरेकर सर यांनी 28 डिसेंबर 2014 रोजी केली, आणि ह्या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून अनेक जण आत्तापर्यंत हजारो जण व्यसनात मुक्त झालेले आहेत. ही परंपरा त्यांचे चिरंजीव आदरणीय हर्ष मुकेश झरेकर हे पुढं चालवत आहेत, आणि त्या संस्थेला आज 10 वर्ष झालेले आहेत. 10 वर्षामध्ये अनेक चढ उतार या संस्थेमध्ये पाहिलेले आहेत, आणि ह्याच्या माध्यमातून जे काही काम चाललेलं आहे संस्थेचं, ते एक उल्लेखनीय काम आहे. ते संस्थेची अशीच परंपरा, अशीच वाटचाल सदैव चालत राहो, अशीच मी माझ्या ठाणगे कुटुंबियांच्या वतीनं शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. मी प्राध्यापक सुनील झरेकर. आज या ठिकाणी सूर्योदय व्यसनमुक्ती केंद्राचा 10वा वर्धापन दिन अतिशय सन्मानात, आनंदात साजरा होतो आहे. दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे की हा आनंद सोहळा साजरा होत असताना या सूर्योदय फाउंडेशनचे संस्थापक, आमचे स्नेही, जवळचे मित्र श्रीत ज्ञानदेव मुकेश शंकरराव झरेकर उर्फ ज्ञानू हे आज आपल्यामध्ये नाहीत, याचा थोडासा खेद वाटतो. अतिशय जिद्दीनं आणि उमेदीनं मुकेश सरांनी अहमदनगर या ठिकाणी सूर्योदय फाउंडेशनची स्थापना केली.
हे करत असताना अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं. या अडचणींना तोंड देत असताना त्यांची मुलं, त्यांच्या पत्नी आणि जवळचे मित्रमंडळ यांनी अतिशय मनपूर्वक त्यांना सहकार्य केलं आणि या सर्वांच्या सहकार्यानं हे सूर्योदय फाउंडेशन उभं राहिलं. आणि केवळ उभं नाही राहिलं तर अहमदनगरमध्ये एक यशस्वी अशा प्रकारच्या व्यसनमुक्ती केंद्राची पायाभरणी या निमित्तानं झाली, हे आज या निमित्तानं सांगावंसं वाटतं. तर मुकेशरावांचा स्वभाव अतिशय हसरा किंवा मनमिळाऊ ज्याला आपण म्हणतो, तो मनमिळाऊ स्वभाव होता. आणि हे फाउंडेशन चालू करताना उद्देश त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा होता की व्यसनांमुळं जी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, व्यसनांमुळं उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांचं दर्द ज्याला आपण म्हणतो, दुःख, आंतरिक दुःख, हे मुकेशराव जवळून पाहत होते, जवळून त्यांनी ते ओळखलं होतं. आणि समाजासाठी आपल्याला काहीतरी करता येईल का, ही एक भावना सदैव त्यांच्या मनामध्ये होती. आणि याच भावनेतून अनेक गोरगरीब कुटुंबांची उद्ध्वस्त झालेली घरं पुन्हा जागेवरती यावीत, पुन्हा माणूस उभा राहावा आणि पुन्हा जीवनामध्ये त्याला माणूस म्हणून जगता यावं, या एका उदात्त भावनेनं मुकेशरावांनी अहमदनगर या ठिकाणी या सूर्योदय फाउंडेशनची स्थापना केली. आणि या फाउंडेशनला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 24 डिसेंबर 2014ला याची स्थापना झाली. आज या ठिकाणी बरोबर 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी या फाउंडेशनशी संबंधित असणाऱ्या सर्व त्यांच्या कर्मचारी वर्गाला, त्यांच्या मित्रांना, कुटुंबियांना या निमित्तानं धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज सूर्योदय व्यसनमुक्ती केंद्राच्या 10व्या वर्धापननिमित्त आज एक आनंदी सोहळा आपण साजरा करत आहोत. तर आज हे सूर्योदय व्यसनमुक्ती केंद्र चालू होऊन 28 डिसेंबर 2014 रोजी चालू झालेलं आहे. तर हे चालू होण्यासाठी किंवा सुरुवात करण्यासाठी आमची मेव्हणी श्री वैकुंठवासी हरिभक्त परायण मुकेश झरेकर यांनी खूप मोठा त्याग केलेला आहे. आज ते आपल्यात हयात नाही आहेत, याचं दुःख तर आहेच आपल्याला, परंतु त्यांनी हे चालू केल्यानंतर आज व्यसनमुक्ती केंद्रातून 850 व्यसनी या व्यसनमुक्त होऊन बाहेर पडलेले आहेत. आणि आजही ते व्यसनमुक्ती केंद्र सुस्थितीत चालू आहे. आणि आज 10व्या वर्धापननिमित्त आज ह्या सूर्योदय व्यसनमुक्ती केंद्राला शुभेच्छा देतो
हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे आज आमचे मेव्हणे, आमचे दाजी मुकेश झरेकर यांना भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो आणि इथंच थांबतो. नमस्कार. आता वाजले आहेत 12:30. अजून खूप मंडळी यायची बाकी आहेत. सगळे आपापल्या टायमाप्रमाणे येतील. तर हळूहळू सगळ्यांचे जेवण चालू झालेले आहेत आणि तुम्हाला प्रेमासेस दाखवतो. या इकडे हा बाहेरचा प्रेमासेस आहे. हा रोड आत्ताच नवीन बनवलेला आहे. आत्ताच नवीन बनवला आहे. परत चिखल होता वगैरे इकडे तुम्हाला दिसेल बघा. आणि हा ह्याचा प्रेमासेस आता मंडप टाकला आहे आपण, दिसेल तुम्हाला बघा. बाजूला जिम पण आहे छोटीशी छानपैकी. आणि पप्पांनी व्यवस्थित झाडं वगैरे लावून नारळाची एकदम मस्त सुशोभित केलेलं आहे त्यांनी, दिसेल तुम्हाला. प्रोग्राम चालू आहे. अजून मोठे मंडळी यायची बाकी आहेत. त्यांचा थोडा मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मी इंटरव्ह्यू इन द सेन्स म्हणजे त्यांचं वक्तव्य रेकॉर्ड करायचं बाकी आहे. ते चाललं आहे. आता बघू जसं येतील तसं आम्ही करतो आहे. कनेक्ट राहा तुम्ही. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, चॅनलला शेअर करा आणि सगळ्यांना शेअर करा. आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका तुम्ही. कनेक्ट राहा. पण नगर शहरामध्ये तसं अहमदनगर शहरामध्ये व्यसनमुक्ती केंद्राची फार आवश्यकता होती. आणि नगरमध्ये जेव्हा मुकेश सर जेव्हा अल्कोहोलिक अनोनिमसच्या माध्यमातून ते नगर शहरात आले आणि त्यांनी माझ्यापाशी बोलून दाखवलं की प्रशांत आपल्याला नगरमध्ये व्यसनमुक्ती केंद्र चालू करायचं आहे. 2014ची गोष्ट आहे ती, मला आठवते चांगली. आणि मग म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, आपण करूया. मग आम्ही मनातनं ठरवलं. म्हटल्यानंतर ते लवकर लगेच आम्ही म्हणजे प्रत्यक्षात आणायचं डोक्यात आणलं. आम्ही जागा पाहिली आणि त्या पद्धतीने लगेच आम्ही तयारी केली. आणि मस्त तयारी लगेच अगदी सुरुवातीला अगदी 1-2 फक्त आपले पेशंट होते. पण त्यांच्यावर आम्ही एकदम मन लावून आम्ही काम केलं की त्यांची दारू कशी थांबेल आणि त्यांना इतर मग घरातलं मग जे स्वभावातले बदल जे आहेत, कौटुंबिक वाद आहेत, कौटुंबिक शारीरिक आणि अशा बऱ्याचशा ह्याच्यातनं तो फार जखटलेला असतो. पण त्यातनं त्याला कसं बाहेर काढायचं हे मुकेश भाऊंकडनं म्हणजे मलाही शिकायला मिळालं. आणि जे येणारे जे पेशंट आहेत त्यांनाही बऱ्यापैकी मस्तपैकी एकदम इतकं व्यवस्थित त्यांना या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये नव्हतंच. म्हणजे ते सूर्योदयच्या नावाने जे सुरुवात झाली, सूर्योदय व्यसनमुक्ती केंद्र. आणि खरोखर ज्यांना सर्व ठिकाणी फिरून थकले होते पण इथं आल्यानंतर त्यांना मिळालं की नाही, याच ठिकाणी आपल्या मुलाची, बांधवाची, आपल्या नवऱ्याची दारू इथेच थांबेल. आणि इथं आल्यानंतर खरोखर आल्यानंतर इथे जमलं. ते आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने खरोखर मला फार आनंद आहे. फक्त आज मला मनात दुःख एवढे की मुकेश भाऊ सोबत नाही आहेत माझ्या. कारण प्रत्येक 8 वर्ष मी त्यांच्याबरोबर होतो, कुठे असो. म्हणजे नगर शहर काय मी लांब आम्ही प्रवास केला. परंतु व्यसनमुक्ती केंद्रासाठी फार मनापासून प्रयत्न केले. आणि खरोखर अशाच परिस्थितीत सगळं आता हर्ष भाऊ आहेत आणि बाकीचे इतर बांधव आहेत, सगळ्यांच्या मदतीने आज व्यसनमुक्ती केंद्राचं आज भरारी फार मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. आणि खरोखर असंच पुढे जावं असं परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. थँक्यू. नमस्कार. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि ॲक्च्युली पप्पा असते तर खूप छान पद्धतीने साजरा केला गेला असता प्रोग्राम. पण आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही केलं आहे त्यांच्या स्मरणार्थ. आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. खूप जणांपर्यंत पोचवा आमचं चॅनल. 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आमच्या चॅनलला. सो कीप सपोर्टिंग अस.